हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजचा हा आपला ब्लॉग असणार आहे पाचवी पूजन रिलेटेड, म्हणजे बाबूचंच पाचवी पूजन आहे. तर यामध्ये नैवेद्य बनवावं लागतो, पूजा मांडावी लागते. खूप काही पद्धती आहेत जे मला माहीत नाही आहे. ते इथे मला म्हणजे आता समजेल आणि तुम्हाला पण समजेलच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या. तर संध्याकाळी 5 वाजता काहीतरी पूजा स्टार्ट होते, कारण पाचवी पूजनामुळे संध्याकाळी 5 वाजता असतं. सो बघू आता आत्या आणि मम्मी सगळे प्रिपरेशन चालू करणार की कसं नैवेद्य बनवावं लागतो, कशी पूजा मांडावी लागतात, हे सगळं आम्ही तर चालू करू. सो लेट्स सी. पूजेची तयारी झाली आहे. संध्याकाळी 6 वाजता मी स्टार्ट केलं होतं ते पूजा सगळं मांडायला, डेकोरेशन करायला, आणि आता झालं आहे 8:30. म्हणजे अराउंड मला 2.5 तास लागले पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट करायला. पण डेकोरेशन खूप छान झालं आहे. मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे. पूजा आमची झालेली आहे, पाचवी पूजन. जेवणसुद्धा झालं आमचं. जसे आम्ही डेकोरेशन केलं होतं, जे मध्ये स्पेस ठेवलं होतं, बाबूला ठेवलं होतं आम्ही. डेकोरेशन इतकं छान झालं की ते काढू वाटत नाही आहे. पण असं त्यांनी म्हणजे असं म्हणतात की पाचवी पूजन आपण जी करतो त्याचं जे आपण काय म्हणतो पूजा मांडतो, ती पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची असते. सो ते उद्या मॉर्निंगला आम्ही ती उचलणार. पण ते इतकं छान दिसत आहे ना, तुम्ही म्हणून परत एकदा दाखवते. आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.